1600 मीटर असेल ते व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने बेस्ट दिले बघा. जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही 1600 मीटर असेल, गोळा असेल, 100 मीटर 100% देण्याचा प्रयत्न केला बघा. आणि मार्क बघा चांगले आले असेल चांगली गोष्ट आहे, कमी पडले असेल खचून जायचं नाही. फक्त या टेस्टमध्ये आपल्या चुका कुठं कुठं झाल्यात, गोळा फेकताना फॉल झाला का, पुढे हात टेकलेत का, किंवा 1600 मीटर पळताना पहिला राऊंड कसा ओढला आपण, शेवटला स्पीड घेतली की नाही, 100 मीटर पळताना स्टार्टिंग एंडिंग कशी आहे, मग त्या कुठं चुका झाल्या त्या चुका आपल्याला लिहून ठेवायची आणि त्यामध्ये पुढच्या टेस्टला कसं बदल करता येईल. बऱ्याच जणांचे मायक्रो सेकंदाने मार्क कटलेले आहेत, मग तो सेकंद आपल्याला कसं कव्हर करता येईल, कारण त्या 100 मीटरच्या एकेका सेकंदानुसार मार्क असतात. आणि ज्यांनी आउट ऑफ घेतले चांगली गोष्ट आहे बघा, ज्यांना कुठं कमी पडले पण पुढच्या आपला